मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण नवीन अभ्यासक्रमावर आधारित मराठी बालभारती इयत्ता 4 या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 5 तिरंगा या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, आकृतीतील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। आपले ब्रीथ। उत्तर विश्वशांती, समता। प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी कवितेतील योग्य शब्द लिहा। त्यामधील अ आहे विश्वशांतीचे अन डॅश डॅश ब्रीद आपले राखूया। चला चला रे आज डॅश डॅश या खांद्यावर मिरवूया। उत्तर विश्वशांतीचे अन समतेचे ब्रीद आपले राखूया। चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया। आ डॅश डॅश विज्ञानाचा मंत्र संजीवन गाऊया। चला चला रे आज तिरंगा या डॅश डॅश मिरवूया। मुलांनो, या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे। उत्तर हरित क्रांतीचा विज्ञानाचा मंत्र संजीवन गाऊया। चला चला रे आज तिरंगा या खांद्यावर मिरवूया। प्रश्न तिसरा, उत्तरे लिहा। 1. हिमालयाची छाती अभेद्य आहे असे कवीने का म्हटले आहे? उत्तर हिमालय पर्वत अतिशय उंच, मजबूत आणि अचल आहे। भारताचा नैसर्गिक संरक्षण करणारा रक्षक आहे। त्यामुळे त्याची छाती कोणीही भेदू न शकणारी म्हणजे अभेद्य आहे असे कवीने म्हटले आहे। 2. आपण सारे भाऊ भाऊ या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। उत्तर आपण एकमेकांना मदत करून देशाची प्रगती करावी, तसेच भारतीयांनी सर्व भेदभाव विसरून प्रेमाने, एकोप्याने, बंधुभावाने राहावे असा या ओळीचा अर्थ आहे। पुढील प्रश्न आहेत लिहिते होऊया यामधील प्रश्न क्रमांक 1, खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेविषयी माहिती लिहा। त्यामधील अ आहे कवीचे नाव। उत्तर डॉक्टर प्रकाश गोसावी। पुढील आहे आ कवितेचा विषय। उत्तर या कवितेमध्ये कवीने तिरंग्याचा सन्मान करावा, तसेच जातीभेद विसरून एकतेने राहावे, देशावर प्रेम करावे असा प्रेरणादायी संदेश दिला आहे। ई कवितेतील आवडलेली ओळ व तिचा अर्थ। जात धर्म ते विसरून जाऊ आपण सारे भाऊ भाऊ ही मला कवितेतील आवडलेली ओळ आहे।
आता या ओळीचा अर्थ आपण पाहूयात. अर्थ: आपण सर्व भेदभाव विसरून सर्वांनी प्रेमाने, एकतेने, बंधुभावाने राहावे. सर्व भारतीय एक आहोत असा संदेश कवीने दिलेला आहे. लिहिते होऊया यामधील प्रश्न क्रमांक 2. कवितेतील खालील शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा. त्यामधील 1. ऐक्य. उत्तर: देशाच्या प्रगतीसाठी ऐक्य महत्त्वाचे असते. 2. कीर्ती. उत्तर: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कीर्ती जगभर प्रसिद्ध आहे. 3. छत्र. उत्तर: आई वडिलांच्या छत्राखाली मुले मोठी होतात. 4. अभेद्य. उत्तर: हिमालय पर्वत अभेद्य आहेत. 'पुढील प्रश्न आहे, खेळूया शब्दांशी. यामधील प्रश्न क्रमांक 1. खालील चौकटीत कवितेत आलेले शब्द शोधा व वहीत लिहा. मुलांनो, या ठिकाणी आपल्याला एक चौकट दिलेली आहे आणि त्या चौकटीमध्ये काही अक्षरे आहेत. ते अक्षरे जुळवून आपल्याला कवितेत आलेले शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत. पहिला शब्द भाऊ, विश्व, छाती, शूर, हरित क्रांती, ऐक्य, हिमालय, संजीवन, कीर्ती, भीती, जात. प्रश्न दुसरा. विरुद्धार्थी शब्द लिहा. त्यामधील अ आहे शूर. उत्तर: भित्रा. आ. कीर्ती. उत्तर: अपकीर्ती. प्रश्न तिसरा. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. अ. राखणे, मिरवणे, तिरंगा, होणे. यामधील गटात न बसणारा शब्द आहे तिरंगा. तिरंगा हे नाम आहे आणि बाकी शब्द क्रियापदे आहेत. आ. शिपाई, हिमालय, शूर, भारत. यामधील गटात न बसणारा शब्द आहे शूर. शूर हे विशेषण आहे आणि बाकी सर्व शब्द हे नाम आहे. ई. पांढरा, गोल, हिरवा, केशरी. यामधील गटात न बसणारा शब्द आहे गोल. गोल हे नाम आहे आणि बाकी सर्व शब्द हे विशेषणे आहेत. पुढील आहे ई. ते, मी, भाऊ, आम्ही. यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे भाऊ. भाऊ हे नाम आहे आणि बाकीचे सर्व शब्द हे सर्वनामे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 4. काना हे स्वरचिन्ह शब्दाला जोडल्याने होणाऱ्या अर्थातील फरक समजून घ्या. खालील शब्दांचा अर्थ सांगा व लिहा. उदाहरणार्थ गर, फळांच्या आतील मऊ भाग. गला काना दिल्यावर शब्द तयार होईल गार आणि त्याचा अर्थ होतो
थंड. अशाच पद्धतीने आपण पुढील प्रश्न पाहूयात. सर्वप्रथम आहे कप. कप म्हणजे पेला. काप म्हणजे कापणे. आ वस्तू म्हणजे सामान. वास्तू म्हणजे इमारत. ई पर. पर म्हणजे पंख. पार. पार म्हणजे पलीकडे. ई घर. घर म्हणजे निवासस्थान. घार. घार म्हणजे एक शिकारी पक्षी. मुलांनो, या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.